तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आज मी आलो आहे कोरीगडला. लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा कोरीगड किल्ला. हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. साधारण 3000 फूट उंच असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 साली स्वराज्यात समाविष्ट केला. कोरीगड किल्ल्यावरती कसं जायचं, कोरीगड किल्ल्याचा मार्ग कोणता, तेच आपण या ब्लॉग वरती बघणार आहे. तर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक ही करा. तर चला मग बघूया सुरुवातीपासून कोरीगड किल्ल्याचा प्रवास. तर मग तुम्ही आता बघतच आहात किती वाजलेत, 4:08 झालेत. तर मग आता आपल्याला निघायची वेळ झाली. सगळ्यांनी आपापल्या गाड्या तयार केल्या आणि मग निघायची तयारी केली. बघू शकताय एवढ्या गाड्या आहेत आपल्याकडे आणि मग आता आपण निघालो आहे. आता तुम्ही म्हणणार एवढ्या लवकर कशासाठी चाललाय, तर चला सांगतो पुढे जाऊन, म्हणजे तुम्हाला कळेलच. तर कर्वेनगरवरून वारजे ब्रिजला आलो आणि मग तिथून पोहोचलो आम्ही चांदणी चौकामध्ये. तुम्ही बघू शकताय आता आपल्याला इथून जायचं आहे पौळ गावाकडे, कारण की तिथं पण आपले मित्र येणार आहेत. त्यांना घेऊन आपण निघणार आहे आपल्या दिशेने. मग चांदणी चौकातून निघाल्यावर पौळ गावामध्ये एका हॉटेलवरती पोहोचलो आणि ते आले बाहेर आणि म्हणले का थांबलाय, तर आम्हाला म्हणलं चहा पाहिजे. तर आम्ही इथं चहा प्यायला थांबलेलो आहे. तर हॉटेल आहे मोरया हॉटेल म्हणून. तरी दिनेश पण आहे इथं. आता अण्णा गेलेत म्हणून थांबलोय. मिसळ आहे इथं आणि मस्त असं तुम्हाला चहा मिळेल इथं. पिऊन बघतो मग सांगतो. तर इथं आपले रवी शिंदे चहावाले चहा कसे दिले, शाहरुख खान मामा मामा. मग काय चहा केला एक आणि घेऊन आला एक, म्हणजे काय हॉटेल मालकाला काही कामच नाही हो, सगळं आपल्याच पोरांनी काम केलं. आणि मग चहा पिऊन आम्ही निघालो आपल्या दिशेने आणि आपले जे मित्र होते ते पण आले आणि आम्ही आता निघालोय कोरीगडच्या दिशेने. हे बघू शकताय ह्यो पण आलाय आणि अण्णा पण आलेत. अण्णा तुम्हाला दाखवतो शेवट ब्लॉग मध्ये. अण्णा जरा गुप्त आहेत. पौळ गावातून पुढे आल्यानंतर तुम्हाला एक पेट्रोल पंप लागेल, तिथूनच पुढे जायचं थोडं. मग तिथं तामिनी घाटावर जायला डाव्या बाजूला रस्ता आहे आणि उजव्या बाजूला हा रस्ता. बघू शकताय कसा आहे, खतरनाक आहे ना. मग विषयच नाही हो. आम्ही या रस्त्याने आलो, इकडे एक पण गाडी नाही, फक्त आमच्याच गाड्या. अहो पुढं पण नाही आणि मागं पण नाही. आणि एवढा खतरनाक सकाळी सकाळी निसर्ग बघायला मिळेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. आणि असे छोटे मोठे धबधबे तुम्हाला जाताना येताना सगळं बघायला मिळतं या रस्त्यावरून. हेच बघा ना किती भारी धबधबा आहे, बघू शकताय तुम्ही. छोटाच आहे, एकदम भारी आहे, पण एकदम मस्त आहे. डर नहीं लगता पप्पा से? इतनी खुशी तर हे बघून नक्कीच दिल गार्डन झाला बरं का. बघू शकता एवढा खतरनाक आम्हाला निसर्ग बघायला मिळतोय. छोटे मोठे धबधबे अजूनही संपले नाहीत बरं का, अजूनही संपले नाहीत. बघा की तुम्ही. मग आता आम्ही असा घाट पार करत असताना असं डोंगर बघायला मिळतात. हे असे छोटे मोठे रस्ते बघू शकताय, थोडे खराब आहेत पण यातून येणारा अनुभव एवढा भारी आहे ना, खतरनाक. आणि शेवटी आमच्यापासून फक्त 16 किलोमीटर हा कोरीगड राहिला होता. बघू शकता एवढं भारी निसर्ग बघत आम्ही आलेलो आहे. घरी बसून चालत नाही, फिरावं लागतंय यावं लागतंय. तर सगळ्यात जास्त मजा आम्हाला केव्हा होती माहिती आहे का, हे गाडीवरती फिरताना. पण बघा काय विषय झाला. तर दिनेशकडून गाडी न्यूटन झाली, त्यामुळे गाडी माघारी चालली होती. पण निसर्ग बघा किती भारी आहे. दिनेशला काय झालं नाही तो विषय वेगळा. अजून एवढा प्रवास आम्ही केला पण निसर्गाने काय आम्हाला साथ सोडली नाही. पण आम्ही फायनली पोचलो एका गावामध्ये. बघू शकताय सुंदर असं जुन्या पद्धतीचं गाव म्हणता येईल. बघू शकता एकदम मस्त असा निसर्ग इथं आहे, एकदम असं भारी गाव आहे. आणि हे बघा आमचे अण्णा कसं आहे. तर या काकांना विचारल्यानंतर काका म्हणले कोराईगड. कोरीगडलाच कोराईगड म्हणून असं ओळखलं जातं. आता आपण पोहोचलो आहे कोरीगडच्या बेस विलेजमध्ये. बघू शकता पेठ शहापूर या गावाच्या थोडं पाठीमागे म्हणजेच बेस विलेज आहे पेठ शहापूर. आणि तिथे आम्हाला हा मित्र भेटला. बघू शकताय. तर इथं आल्यानंतर एवढी पार्किंग आहे बघा. पार्किंग करायला लागते अशी. पावते 50 रुपयाची तर घ्यायची आणि वर निघायचं. तर आपण ट्रेक करायला सुरुवात करूया. खतरनाक असा ट्रेक आहे, कंटिन्यू बघत राहा, सबस्क्राईब करा. सगळी डिटेल मध्ये माहिती भेटणार तुम्हाला. हा आम्ही आता वर चाललेलो आहे, तर चला जाऊ. सुरुवात कठीण आहे, घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे नीट चाला.
सुरुवात कठीण आहे पण शेवट मात्र खतरनाक आहे. लाल माती सगळी. तर असं मस्त असं वातावरण आहे इथं. बघू शकता इथं तुम्ही नितीन हात धुतोय, घाण झालाय. तर सगळे आपली मंडळी आलेली आहे, बघू शकताय पाठीमाग. इथं आल्यानंतर असं बांधलेलं असेल, घाबरून जायचं नाही. रस्ता हुकचाल म्हणून दाबलेला आहे, बांधलेला आहे. आम्ही बांधले नक्की नवीन डुक्कर. आम्ही नाही काय बांधत, आम्ही हो असं डोक्याला बांधतोय, मामानं बांधते. हो कसं आहे खतरनाक 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 विषय खतरनाक. खोल. गावठी फक्त हा. फक्त गावठी. तर कसं आता असतं माहिती का, सिटीत जरी आलो ना तरी गावठी पाना सोडायचं नसतं. सोडायला नाही. हा कारण की आपण वाढलोय तिथं, हा. संपला विषय. तर रील मध्ये आणि रिअल मध्ये लय फरक असतो बरं का. हो हेच तुम्हाला सांगायचं आम्ही प्रयत्न. हेच आमच्या ब्लॉग मधून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. इथं पाणी वाहत होतं रील मध्ये, तर आता नाही. रिअल मध्ये मोकळा आहे. हा म्हणजे यातून सांगण्याचा उद्देश एवढाच की रीलवरती जास्त लक्ष द्यायचं नाही. बाकी एक्सपिरियन्स एकदम खतरनाक आहे बरं का. म्हणजे एवढं भारी वाटतं नाही इथं आल्यानंतर, इथं आल्यानंतरच कळतं. तर एवढं आपण वर आलेलो आहे. अजून आपला ट्रेक संपलेला नाही, चालू व्हायचं अजून. वर जायचं आपल्याला अजून. आपल्या चॅनलला ब्लॉग विदेशला फॉलो करा. नक्की असेच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन ट्रेक पाहण्यासाठी. सक्राबाद युट्यूब चॅनल. कोरोना आणि राजगडचा पण ट्रेक तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या चॅनलवर. तर इथं आल्यानंतर काही ट्रेकर्सनी असं ॲरो केले, त्या ॲरोलाच फॉलो करत आपण पुढे आलेलो आहे. बघू शकता एकदम खतरनाक. इकडे पाठीमाग मंदिर आहे, त्या मंदिराकडनं जाता सरळ जायचं. आपला रस्ता उकलाय म्हणून तुम्हाला सांगतो. तर असा रस्ता आहे इकडं, तिकडं नाही जायचं, इकडं जायचं. तर आपण इकडं जायचं. तर प्रत्येक पावलाकडे ॲरो आहेत, बघू शकता तुम्ही. हा आहे ॲरो आणि इथूनच आपण पुढे जाणार आहे आणि मी आलो आहे पुढे इकडे. तर आत्ता फायनली आपण आलोय पायथ्याशी. तर इथं आहेत पायऱ्या. तर नॉर्मल असा ट्रेक केल्यानंतर आपल्याला इथं पायऱ्या भेटतील. त्या पायऱ्यानेच आपण वर जाणार आहे. जसं की तुम्हाला मगाशी बोललो होतो, कोरीगडला खूप अशी नावं दिली आहेत, तसंच एक कोराईगड म्हणून नाव आपल्याला माहिती आहे. तर इथून पुढे सगळ्या पायऱ्या आहेत असं म्हटलं जाते, म्हणून तर आम्ही पायऱ्याने चाललोय. बघू शकताय एकदम नॉर्मल असा ट्रेक आहे. ठीक आहे, आपण आलो जिथं पाणी पडतं त्या ठिकाणी. तर चला. तर इथं टाके ते पाण्याची टाकी आहे इथं, बघू शकता आज जाऊन. तर आपण जाऊ आता वर. तर चला. तर पाण्याच्या टाकीला जिथं शेजारी मंदिर आहे, एकदम मस्त असं मंदिर आहे. इथूनच पुढे चालत जायचं. आणि जेवढा एक्सपिरियन्स मी घाटामध्ये घेतला होता ना, त्याच्यापेक्षा खतरनाक आणि 20 हार्ड एक्सपिरियन्स इथं मला गडावरती आला. तर वर बघा. तर नॉर्मल असं पाणी पडत होतं, कारण की जास्त पाऊस नव्हता. पाऊस असा बंद नसतोय, बघू शकताय पाणी कसं पडतंय. वरनं पोरं पाणी टाकते तो. मग काय एकदम भारी वाटत होतं चालताना पण बघताना पण, त्यामुळं आलो वर. मग इथं पुढं आल्यानंतर एक गुफा दिसली. इथं काही दिसत नव्हतं, पण म्हटलं आज जाऊन बघावं. तर आज जायला जरा घाबरत होतो, त्यामुळे नको म्हटलं. परत माघारी आलो आणि मग काय पुढं चालायला चालू केलं. तर आता आपण आलोय गणेश दरवाजापाशी. तर पुढे बघू शकताय तुम्ही गणेश दरवाजा. बेकार पाऊस चालू आहे पण व्ह्यू खतरनाक आहे बरं का. गणेश दरवाजातून वर आल्यानंतर डाव्या बाजूने सरळ वर चालता आलं, कारण नावाप्रमाणेच पूर्ण कडाच आहेत गडाला. मग काय डाव्या बाजूने प्रवास चालू केला आणि झेंडा बुरुजा येऊन थांबवला. बघू शकता हा झेंडा बुरुजा आहे. गर्दी नाही, कारण इथं आम्ही 9ला गडावरती आलो होतो. वीकेंडला फिरायचं म्हटल्यावर एवढ्या लवकर निघायलाच लागतंय हो, असा निसर्ग बघायला मिळतो. मग आता आपल्याला येडा घाला होता गडाला पूर्ण. तर पाऊस असल्यामुळे आपण पूर्ण व्हिडिओ घेऊ शकत नाही, पण होता वेळ एवढा आपण घेतोय. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण की आपण त्या साईडला पण जायचं अजून. ह्या साईडला आपण फिरून चाललोय, त्या साईडनं आपण आलोय. आता ह्या साईडनं असं गोल फिरत चाललेलो आहे. या गडावरती 2 प्राचीन मंदिर आहेत. पाऊस एवढा चालू आहे की तिथं जाऊन व्हिडिओ काढणं शक्यच नाही. जिथं पाऊस थांबवल तिथं मी व्हिडिओ चालू करतोय, त्यामुळं पाऊस खूप आहे. स्टार्टिंगला पाऊस चालू असल्यामुळं आपल्याला काही व्हिडिओ कडेवरचे काढता आले नाहीत. आता बघू शकता ही कडा एकदम मस्त अशी भक्कम अशी कडा आम्ही फिरत आहे. आता आम्ही इकडून त्या बुरुजाकडे जाणार आहे. तर इथं पोरांना जरा मज्जा करायची होती, म्हणजेच वारं माघार येत होतं, त्यामुळे रुमाल टाकत होते आणि इकडे येऊन रुमाल पडायचे. भरपूर काय बघायला मिळेल, जसं की असं वातावरण. तर कोरेगडावरती एवढं मोठं तळं आहे, बघू शकता. इथं 2 तळे आहेत, पण जास्त धुकं असल्यामुळं आपल्याला काही बघता येत नाही. पण असो,
ह्या धुक्यासाठीच तर फेमस आहे ना. तर कोरेगर यासाठीच फेमस आहे. मन प्रसन्न असं वातावरण, मन प्रसन्न असं धुकं आणि इथं आल्यानंतर आम्हाला बघायला मिळाली तोप. बघू शकताय भारी अशी तोप आहे इथं. आपण जाऊया पुढं आणि बघूया. तर हे जे तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसतंय हे एक मंदिर आहे. तर पाऊस असल्यामुळं तिथे गेलतो पण व्हिडिओ काढला नाही. तर आता बघू शकताय इथं जायचं आहे आपल्याला, म्हणजेच खाली उतरायचं आहे आपल्याला. इथून खाली उतरत असताना थोडी काळजी घ्यायची. म्हणजे काय बघू शकताय तुम्ही असं उतरायचं. वारा भरपूर आहे, एकदम भारी आहे, पण वारा आला की संपला जो. त्यामुळं काळजी घेत उतरायचं खाली आणि जास्त गडबड करायची नाही. जास्त मोठा नाही पण भारी आहे. तर अशा कडा फिरत असताना तुम्हाला छोटंसं बोळ दिसेल, त्यातून बाहेर जायचं आणि असा बुरुज बघायला मिळेल तुम्हाला तुमच्या रिस्कवरती. कारण की तिथं शेवळा चाललेला आहे, आम्ही काही तिकडे गेलो नाही. रिस्क भरपूर आहे, पावसाळा चालू आहे, पाणी भरपूर आहे. इथं आल्यानंतर एवढं बघायला मिळेल तुम्हाला. तर खाली पडलं की असं आहे. तर एवढा सुंदर असा निसर्ग आपण बघितला आहे आणि कोरेगड यासाठीच फेमस आहे बरं का. या गडावरती गर्दी खूप होते बरं का, कारण की निसर्ग बघण्यासाठी. तर फायनली आपण अख्खाकडे फिरलेला आहे आणि फिरून गोलयाडा मारून आपण आजच आहे. तर भेटू पुढच्या का विषयात अशा लागला.